हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचं अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग आहे माझ्या भावाच्या साखरपुड्याचा. आणि आता आम्ही सर्वजण गाडी आलेली आहे, तर आता आम्ही जाणार आहोत साखरपुड्यासाठी. आणि मी सिंपल साधा मेकअप केलता साखरपुड्यासाठी. आणि नवरदेवाच्या गाडीमध्ये जायचं होतं, त्यामुळे पटकन आवरलं आणि निघालो. साखरपुड्याच्या ठिकाणी पोचलो, कारण साखरपुडा हा गावी होता. आणि इथं आमच्याकडं अशा पद्धतीने कटोरे वगैरे घेऊन असा डान्स वगैरे करतात. फ्रूटच्या कटोऱ्या वगैरे घेऊन अशा पद्धतीने डान्स करतात. सर्व बहिणींजवळ अशा कटोऱ्या वगैरे दिल्या होत्या आणि आम्ही त्याला मध्ये घेऊन भावाला अशा पद्धतीने डान्स वगैरे करून नवरीच्या घराकडच्या दिशेने चाललो होतो. आणि आता ही नवीन पद्धत निघाली आहे, सो आम्ही ती गावाकडे सुद्धा ट्राय केली. अशा कटोऱ्या फ्रूटच्या हातामध्ये घेऊन वगैरे डान्स वगैरे केला. साखरपुडा गावी असल्यामुळं प्रचंड ऊन वगैरे होतं, तरी देखील आम्ही एन्जॉय वगैरे असं केला. ही माझी मोठी बहीण आहे, तिला तर अशा गोष्टींचं म्हणजे खूपच छान असं डान्स वगैरे करायला, प्रत्येक मुमेंट ती अशी एन्जॉय करत असते. ती मुंबईला असते आणि प्रत्येक ठिकाणी तिला एन्जॉय, तिच्यामुळं बाकीच्या पण सर्व बहिणी वगैरे एन्जॉय करतात आणि ती प्रत्येक मुमेंट असं एन्जॉय करत असते. मला देखील तिने डान्स करायला असं पुढे ओढून घेतलं आणि अशा कटोऱ्या वगैरे घेऊन आम्ही डान्स वगैरे करत निघालो होतो. ऊन देखील प्रचंड होतं. नवरीच्या घरापुढे असा सुंदर असा मंडप वगैरे दिला होता. आम्ही डान्सच करत होतो आणि डान्स करायला आमच्या दोघींना फार जास्त आवडतं. आणि आता पुढच्या ब्लॉग्समध्ये पण तुम्हाला दिसेलच आम्ही डान्स वगैरे करताना. अशा पद्धतीने मंडप वगैरे दिलता, माणसांची बसण्याची अशी सोय केलती. आता पुढे नवरी वगैरे तुम्हाला दिसेल आलेली. अशा पद्धतीने इथं पूर्ण साखरपुड्याची तयारी झाली होती. पहिल्यांदा दोन्हीकडचे मामा सुपारी फोडण्याचा कार्यक्रमाची इथं तयारी करताना दिसतात. ते पहिल्यांदा आमच्याकडे अशी सुपारी फोडून घेतात आणि मग साखरपुड्याला सुरुवात करतात. ते मुलीचा मामा, नवरदेवाचा मामा अशा पद्धतीने पहिली सुपारी फोडतात आणि त्याच्यानंतर साखरपुड्याच्या विधीला सुरुवात होती. तर दोन्ही मामांनी पहिल्यांदा सुपारी फोडायची असती, कारण जेणेकरून पुढं साखरपुड्याच्या विधीला सुरुवात होती. आणि आता दोन्ही मामांना खूप आनंद होत होता सुपारी फोडताना. आता इथं अशा पद्धतीने सुपारी फोडलेली आहे आणि त्यामुळं कसं आता पुढं साखरपुड्याच्या विधीला सुरुवात होईल. आणि अशा पद्धतीने इथं नवरीचं पण देखील आगमन झालेलं आहे, म्हणजेच आमच्या वहिनीसाहेब. आणि खूप छान असा मेकअप तिने केला होता, कारण साऊथ इंडियन लूक होता आणि ती खूप जास्त सुंदरी देखील दिसत होती आणि दोघांची जोडी देखील छान वाटत होती. त्याचाही लूक तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. साऊथ इंडियन लूक केल्यामुळे आणि साडीचा कलर देखील खूप छान होता आणि पूर्ण साऊथ इंडियन ज्वेलरी वगैरे घातली होती. आता इथं आम्हाला सर्व बहिणींना तिला हळदी कुंकू लावण्यासाठी बोलवलं होतं. 5-7 जणींनी, नवरीकडच्या नवरदेवाकडच्या बहिणींनी किंवा दुसऱ्यांनी चुलत्यांनी वगैरे येऊन नवरीला हळदी कुंकू लावायचं असतं. तो विधी इथं चालू होता. मोठी बहीण देखील पुढे येऊन इथं हळदी कुंकू वगैरे तिला लावत होती. आता आमच्या ह्या वहिनीसाहेबच झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम अशा पद्धतीने चालू होता. आणि खूप छान वाटतंय की आता अजून एका, आता हा लग्न झाले की अजून एका भावाचं लग्न आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन दोघांना देखील. आणि पुढं आयुष्यामध्ये त्यांच्या अशाच छान छान गोष्टी घडत राहू, आयुष्यामध्ये त्यांच्या असाच आनंद येत राहू, हीच देवाकडे प्रार्थना. आणि बघू शकता तुम्ही इथं विधी चालू आहे आणि खूप छान वाटते. आणि लग्नाच्या निमित्तानेच मला इकडं माझ्या माहेरी यायला भेटतं. शक्यतो जास्त करून इकडं माहेरी यायला भेटत नाही, कारण माझे मम्मी पप्पा पुण्याला असल्यामुळे शक्यतो मी पुण्यातच माझ्या मम्मी पप्पांकडे जाते. आणि गावी चुलता वगैरे असतात, मग त्यांच्याकडे शक्यतो जाणं माझं होत नाही. पण लग्नाच्या निमित्ताने, भावाच्या लग्नाच्या निमित्ताने वगैरे माझं जाणं होतं. आणि मागच्या वर्षी माझ्या सख्या भावाचं लग्न होतं आणि ह्या वर्षी माझ्या चुलत भावाचं लग्न आहे. त्यासाठी मला गावी मागच्या वर्षी देखील मी गेले होते आणि ह्या वर्षी देखील मी आली आहे लग्नासाठी. आणि पुढे देखील तुम्हाला अजून एक लग्न राहिले भावाचं, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला परत एकदा गाव देखील बघायला भेटेल आणि परत तुम्हाला लग्नाच्या विधी बघायला भेटतीलच.
अशा पद्धतीने मी देखील तिची ओटी भरून घेतली. इथं जे नवरीकडच्या असतात ते नवरदेवाकडच्या इकडच्या ज्या बायका वगैरे आलेल्या असतात साखरपुड्याला, त्यांना असं हळदी कुंकू वगैरे लावतात आणि गहू वगैरे जे ओटीचं असतं ते देत असतात. इथं हळदी कुंकू वगैरे लावून झालेले आहेत. ह्या आमच्या मोठ्या वहिनी साहेब आहेत. आता इथं बघू शकता भाऊ देखील येऊन बसलाय पूजेच्या विधीसाठी आणि त्याचा देखील इथं आता त्याच्या इकडची नवरीच्या इकडची माणसं वगैरे येऊन त्याला कुंकूचा टिळा वगैरे लावतात. तो विधी झाल्याच्या नंतर इथं आता साखरपुड्याचा विधी चालू झाला आहे, म्हणजे एंगेजमेंट सेरेमनी. आता तिने देखील रिंग त्याला घातलेली आहे आणि खूपच दोघं खुश दिसत होते. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. आता तिने रिंग घातल्याच्या नंतर आता तो देखील आता तिला रिंग घालतोय. तिच्या ऑलरेडी एक बोटामध्ये रिंग होती, तिने काढली आणि आता त्याला जी एंगेजमेंटची रिंग आहे ती त्याने तिच्या बोटामध्ये घातली आणि दोघांचं ट्विनिंग झालं. तिच्या साडीचा कलर आणि त्याचा जॅकेटचा कलर खूपच म्हणजे ट्विनिंग असल्यामुळे छान दिसत होता. लग्न झाल्यानंतर इथं जेवणं वगैरे ते एंगेजमेंट झाल्याच्या नंतर इथं आता जेवणं वगैरे चालू आहेत. सर्वजण जेवणाला वगैरे बसले होते कारण ऊन प्रचंड वाढलं होतं. जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर इथं आता सगळ्यांचा म्हणजे होणारा नवरदेव आणि नवरी त्या कपलबरोबर फोटोशूट काढायचं काम चाललं होतं. आणि आमच्याकडं असे नवरीकडचे नवरदेवाच्या घरी असे जेवण वगैरे बनवलेलं असतं, जे गोड पदार्थ वगैरे असतात, मिठाई वगैरे, ते असे डबे भरून देतात आणि मग ते नवरदेवाच्या चुलत्यांनी वगैरे असे डोक्यावर घेऊन जायचं असतं नवरीकडच्याने दिल्याच्या नंतर. आणि आता हीच तयारी चाललेली आहे. सर्व डबे वगैरे इथं घेऊन आता साखरपुडा अशा पद्धतीने पार पडला आहे. मी छोटाच व्हिडिओ बनवला आहे, जास्त लॉंग व्हिडिओ बनवलेला नाही आहे. जेवढं मला साखरपुड्याच्या टायमाला शूट करता आलं एंगेजमेंटचं तेवढं शूट करून मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. आता इथं हे दोघं सर्व कार्यक्रम उरकल्यानंतर हे दोघं जेवले नव्हते. आता ह्या दोघांना देखील इथं असं ताट